लोकसेवा आयोग परीक्षांच्या नियमांमध्ये आता मोठा बदल करण्यात आलाय। ऑनलाईन कागदपत्रांसाठीचे नियम बदलण्यात आलेत। आता प्राथमिक परीक्षेवेळीच कागदपत्रांची पूर्तता अनिवार्य करण्यात आली आहे। पूजा खेडकर प्रकरणानंतर नियमांमध्ये हे बदल करण्यात आलेत। शैक्षणिक, जात, अपंगत्व यासाठीची प्रमाणपत्र आता प्राथमिक परीक्षेवेळीच सादर करावी लागणार आहेत। याआधी मुख्य परीक्षेवेळी ही कागदपत्र मागवली जायची, मात्र आता प्राथमिक परीक्षेतच कागदपत्रांची चाचपणी होणार आहे। आपण बघतोय यूपीएससी परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचे बदल करावे लागलेले आहेत आणि सध्याचं गाजलेलं प्रकरण आपण पाहतोय। पूजा खेडकर प्रकरणानंतर हे काही बदल करावे लागलेले आहेत, केलेले आहेत। लोकसेवा आयोगाच्या वतीनं ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या प्राथमिक परीक्षेला कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज नसते, मात्र मेन्सला म्हणजे मुख्य जेव्हा परीक्षा असते तेव्हा सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होते, ज्यात शैक्षणिक, जात आणि अपंगत्व या प्रमाणपत्रांचा समावेश आहे। मात्र ज्या पद्धतीनं फसवणूक केली जाते यूपीएससीची, त्या अनुषंगाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरात काही राज्यांमध्ये अशा स्वरूपाची फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आलेली आहेत आणि फसवणूक करूनच जर अधिकारी होणार असतील तर पुढे या अधिकाऱ्यांचं भवितव्य काय, असा वारंवार सवाल उपस्थित होता आणि त्यावरती हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागलेला आहे। यात पूजा खेडकर हे प्रकरण तर आहेच महाराष्ट्रातलं, पण त्याबरोबरीनं इतरही राज्यांमधली काही प्रकरणं समोर आली होती। आपण बघतोय राहुल कुलकर्णी यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये, मात्र ऑनलाईन कागदपत्रांसाठीचे नियम जे आहेत त्यामध्ये आता यूपीएससीनं महत्त्वाचा बदल केलेला आहे। त्यामुळे आता यूपीएससी परीक्षा देणाऱ्या सगळ्याच परीक्षार्थींना पहिल्याच दिवसापासून म्हणजे जी पहिली परीक्षा असणार आहे, प्राथमिक फेरी जी असते त्या फेरीपासूनच सगळी कागदपत्र द्यावी लागणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल सर, मला आवाज आलेला नाहीये प्रश्नाचा, पण मी साधारणपणे असं सांगू शकतो की याच्यामध्ये हे जे नवीन बदल आहेत ते पूजा खेडकर याच्या प्रकरणानंतरच घडले। त्यांनी यावर्षी प्रज्ञा जागाही फार कमी आहेत यूपीएससीच्या, पण हे सगळे कागदपत्र जी आता पूजा खेडकरला खरं म्हणजे जेवढ्या मर्यादित परीक्षा द्यायची संधी होती त्याच्यापेक्षा अधिकची त्यांनी संधी घेतली। त्यासाठी काही खोटी कागदपत्र सादर केली, नावामध्ये बदल केला, आपल्या आईचा आणि वडिलाचा डिवोर्स झाला हेही सांगितलं, अपंगाचं खोटं प्रमाणपत्र दिलं, तिच्या ओबीसी प्रमाणपत्राचाही सगळा गोंधळच आहे जो अजूनही मिटलेला नाहीये आणि आता तिच्यावरती कधीही अटकेची टांगती तलवार अर्थात काही प्रमाणामध्ये न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। आणि हे सगळं घडल्यानंतर युपीएससीला असं वाटलं की हे काही बरोबर नाहीये। आता आपण जे उमेदवाराकडनं शेवटी त्याची कागदपत्र घेतो त्याच्या ऐवजी आता जेव्हा तुम्ही परीक्षेला अपियर होतात तेव्हाच ती कागदपत्र द्यायची। आणि महत्वाची गोष्ट, ही कागदपत्र नाही दिली तर तुम्ही परीक्षेला अपात्र होता। आणि त्याबरोबरच आता जवळपास 5 IAS आणि 1 IRS अधिकाऱ्याची सुद्धा या पूजा खेडकर प्रकरणानंतर चौकशी सुरू झालेली आहे। आणि एनडीटीव्हीला आनंद आहे की पूजा खेडकर हे प्रकरण एनडीटीव्हीनीच महाराष्ट्रासमोर, देशासमोर आणलं। आणि मुख्य आमचं तेव्हाच म्हणणं होतं की स्पर्धा परीक्षेच्या एकूणच नियमावलीमध्ये बदल करा। अनेक माजी सनदी अधिकारी सुद्धा एनडीटीव्हीच्या प्लॅटफॉर्मवरती हेच सांगत होते आणि आता ते घडलंय। शैक्षणिक, जात, अपंगत्व, ओबीसी सगळी प्रमाणपत्र ही आधीच देऊन त्याची पडताळणी केली जाणार आहे। नक्कीच, आणि खरंच एनडीटीव्हीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल आणि मोठ्या प्रमाणात बदल जो आहे तो देशभरातल्या यूपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि अर्थात त्याचा त्यांना फायदाच होणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।